नमस्कार मित्रांनो. एम-पी-एस-सी ग्रुप सी अंतर्गत 2025 मध्ये जाहिरात आली होती बघा. तर मित्रांनो, तर आता एक्झाम झालेले बघा. संयुक्त पूर्व परीक्षा एक्झाम कधी झालेले बघू शकता मित्रांनो. तर 11 जानेवारी 2026 रोजी एक्झाम झालेले. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो एक्सपेक्टेड उत्तर काय येणार आहे ते बघणार आहे मित्रांनो. म्हणजे संभाव्य उत्तर काय येऊ शकतं. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर बघू शकता मित्रांनो, महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षाची जाहिरात बघा 2025 मध्ये आली होती बघा. तर मित्रांनो, तर बघू शकता प्रश्नपत्रिका सामान्यान सामान्य क्षमता चाचणी. तर संच बघू शकता मित्रांनो डी आहे बघा. तर एकूण प्रश्न बघू शकता 100, एकूण गुण 100 आहे बघा. खाली बघू शकता इथे तुमचा परीक्षा क्रमांक असतो, रोल नंबर. तर खाली क्वेश्चन बघा मित्रांनो, कशा प्रकारे क्वेश्चन विचारलेले. मित्रांनो, आता तुमचं इथं हा आपण संच क्रमांक डीचा बघतोय. तर तुमचा ए असेल, बी असेल किंवा सी असेल, तर तुमची क्वेश्चन फक्त खालीवर असणार मित्रांनो. त्यामुळे तुम्ही क्वेश्चन चेक करा व्यवस्थित. ज्यांचं डी असणार आहे त्यांचं सेम असणार बघा, सिरियल वाईज. तर बघू शकता खाली तुम्ही 1919च्या कायद्यातील त्रुटीची चौकशी करण्यासाठी कोणती कमिटी नियुक्ती केली होती बघा. तर इथं एक उत्तर कोणते बघा, एक नंबरचं मुडियन कमिटी. खाली बघू शकता 2 नंबर लॉर्ड हॉर्डिंग 1844 ते 48 यांच्या काळात कोणते पहिले युद्ध झाले होते बघा. इंग्रज इंग्रज शीख युद्ध झालं होतं मित्रांनो. खाली बघू शकता कायमधारा महसूल पद्धती कोण कोणत्या वर्गाला अधिक फायदा झालेला आहे बघा इथं. कोणतं उत्तर कोणतं आहे बघा, 4 नंबरचं उत्तर याचं बरोबर आहे, म्हणजे जमीनदार. खाली बघू शकता क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्र आणि साहित्याशी लाला लजपतराय यांचा संबंध नाही. तर उत्तर कोणते बघा, क्यो क्यो क म्हणजे मित्रांनो हा क 2 नंबरचं उत्तर संबंध नाही बघा यांच्याशी. उत्तर कोणते येणार, 2 नंबर. खाली बघू शकता खालील वर्णनावरून समाज सुधार सुधारकाला ओळखा. तर खाली तुम्हाला समाज सुधारक ओळखायचं आहे मित्रांनो. तर उत्तर कोणते येतं बघू शकता तुम्ही क्वेश्चन. तर उत्तर बघा, गोपाल हरी देशमुख. खालचा क्वेश्चन बघू शकता, खालील विधाने वाचून कोणत्या स्त्री सुधारकाच्या कार्याची ओळख कोणती. तर खाली बघू शकता मित्रांनो, वरती तुम्ही क्वेश्चन बघू शकता. उत्तर कोणतं, आपण उत्तर डायरेक्ट घेतोय मित्रांनो. रामाबाई रानडे, सॉरी, रमाबाई रानडे. खाली क्वेश्चन बघू शकता तुम्ही, 1915 मध्ये महात्मा गांधी भारतात आल्यानंतर पुढील कोणते प्रश्न त्यांनी यशस्वीपणे हाताळले. अ ब क उत्तर बरोबर आहे मित्रांनो, 1 नंबरचं उत्तर बरोबर आहे. तुम्ही क्वेश्चन बघू शकता, म्हणजे कोणते पर्याय विचारलेले तुम्हाला. आपण डायरेक्ट उत्तर बघूया मित्रांनो, काय उत्तर आलेलं आहे. 3 सप्टेंबर 1942 रोजी तासगाव मामलेदार कचेरीवरील कचेरीवरील मोर्चाचे खालीलपैकी कोणत्या कार्यकर्त्यांनी नेतृत्व केले होते बघा. वरील सर्व पर्याय बरोबर आहे मित्रांनो, म्हणजे उत्तर कोणतं ते 4. खाली बघू शकता महाराष्ट्रातील 1857च्या उठावातील संदर्भातील खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. तर उत्तर बघू शकता 2 नंबरचं उत्तर आहे, क ड बरोबर आहे बघा विधाने. मी फक्त तुम्हाला उत्तर सांगतोय मित्रांनो, उत्तर कोणतं आहे ते. तुम्ही क्वेश्चन सर्व पूर्ण वाचा व्यवस्थित. खाली बघा जोड लावायचं आहे. तर जोड्या बघू शकता मित्रांनो, काँग्रेसचे दुसरे अधिवेशन 1846 कलकत्ताचं बघू शकता मित्रांनो, 1 नंबरचं उत्तर येतं आहे मित्रांनो इथं. 1 नंबर उत्तर येईल मित्रांनो इथं. हे संभाव्य उत्तर आहे मित्रांनो. बघा, थंड हवेचे ठिकाण आणि जिल्हा या संदर्भात खालीपैकी चुकीचे विधान कोणते. तर धुळे हे इथं थंड हवेचं ठिकाण नाही मित्रांनो. तर खालचा क्वेश्चन बघू शकता, खालील विधानावरून चुकीचे विधान ओळखा. तर इथे चुकीचं विधान ओळखायचं आपल्याला. तर 3 नंबर पर्याय चुकीचा आहे. वेनगंगा नदीच्या डाव्या तीरावर पूस, आरणा, आघाडी, खुळी या उपनद्या येऊन मिळतात. हे चुकीचं विधान आहे मित्रांनो. खालचा क्वेश्चन बघू शकता, कोपिन आणि केलेल्या हवामान वर्गीकरण विभागानुसार भारताच्या पश्चिम किनारी प्रदेशात कोणत्या प्रकारचे हवामान आढळते. तर खाली बघू शकता 3 नंबरचं क्वेश्चन बरोबर आहे बघा. खाली क्वेश्चन बघू शकता तुम्ही, खालील विधानापैकी चुकीचे विधान कोणते ते ओळखा.
तर क उत्तर बघू शकता, 3 नंबरचं उत्तर येतं इथं. जोड्याला बघा मित्रांनो, पुढचा क्वेश्चन जोड्या लावायचा आहे. मॅग्नीज, लोह खनिज, बॉक्साईट, क्रोमाइटचं उत्तर बघा, 3 नंबरचं येते. पुढचा क्वेश्चन बघू शकता. खालीलपैकी कोणते प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना 2025चे उद्दिष्ट नाही? तर अ, क, ड उद्दिष्ट आहे, ब उद्दिष्ट नाही मित्रांनो. म्हणजे उत्तर कोणतं येतं? 2 नंबरचं. खाली क्वेश्चन बघू शकता. भारतामध्ये प्रथम क्लोन कृतक पद्धतीने जन्मलेले गीर गाईच्या वासराचे नाव काय? गंगा. उत्तर बघू शकता, 4 नंबर. संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक कार्यसूची आराखडा 1900 सॉरी आराखडा 2015 नुसार शाश्वत विकासाची किती उद्दिष्टे निश्चित केली आहे? बघा, 17 उद्दिष्टे निश्चित करण्यात आलेली आहे. 1 नंबर उत्तर आहे बघा. खालचा क्वेश्चन बघू शकता. नर्मदा नदीच्या उपनद्यांना पूर्व ते पश्चिम अशा क्रमात मांडा. नद्या सिंध, चंबळ, बेटवा आणि केन. तर उत्तर कोणते येईल? 2 नंबरचा. खाली बघू शकता क्वेश्चन. महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक वाहन धोरण 2000 2025 नुसार महाराष्ट्रातील महामार्गावर किती अंतरावर इलेक्ट्रॉनिक वाहनाची चार्जिंग सेक्शन बसवले जातील? 25 किलोमीटर. 1 नंबरचं उत्तर बरोबर. महाराष्ट्र सॉरी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान 11व्या पंचवार्षिक योजनेत तयार करण्यात आले बघा. 11व्या पंचवार्षिक योजनेत. उत्तर नंबर 3. खाली बघू शकता. खालीपैकी कोणते विधान बरोबर आहे? तुम्हाला बरोबर विधान ओळखायचं आहे. तर मित्रांनो, उत्तर कोणतं येतंय बघा, 2 नंबरचं. अर्थव्यवस्थेचं कार्य सुरळीतपणे चालवण्याच्या दृष्टीने राजकोषीय धोरणाचं 1929 ते 1933च्या दरम्यान महामंदीनंतरच्या काळात अधिक महत्त्व प्राप्त झाले होते बघा. योग्य विधान आहे बघा, 2 नंबर. तर खाली क्वेश्चन बघू शकता तुम्ही. पुढीलपैकी बरोबर जोडी कोणती हे शोधायचं तुम्हाला. तर याचं उत्तर बघू शकता तुम्ही. 1 नंबरचं बरोबर आहे बघा. बरोबर जोडी ओळखायची तुम्हाला. 14 वित्त आयोग, वाय व्ही रेड्डी हे बरोबर उत्तर आहे. खालती तुम्ही बघा मित्रांनो, आता क्वेश्चन डायरेक्ट आणि उत्तर बघू शकता तुम्ही कोणते ते. बघू शकता क्वेश्चन नंबर आणि बघू शकता 3 नंबरचं उत्तर आहे 24 क्वेश्चनचं बघा. खाली क्वेश्चन बघू शकता तुम्ही. 1991 मध्ये स्थापन झालेले नरसिंहम समिती खालीपैकी कशाशी संबंधित आहे? तर वित्त विषयक सुधारणा. 4 नंबरचं उत्तर बरोबर आहे. सरकारने 2016 मध्ये राजकोषीय जबाबदारी अर्थसंकल्प व्यवस्थापन कायद्याचा आढावा घेण्यासाठी डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखाली 5 समिती नियुक्त केली होती बघा. NK सिंग समिती. खालचा क्वेश्चन बघू शकता मित्रांनो तुम्ही. नीती आयोग नीती आयोगची स्थापना कधी झालेली आहे? 1 जानेवारी 2015 या दिवशी झालेले बघा. 1 नंबरचं उत्तर आहे. दारिद्र्य रेषेच्या व्याख्याचे स्पष्टीकरण कोणत्या समितीने केले? उत्तर कोणते येते बघा, 2 नंबर. खालचा क्वेश्चन बघू शकता. भारताच्या औद्योगिक धोरणाबाबत पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते बघा. चुकीचं विधान ओळखायचं येतं तुम्हाला. 3 नंबरचं चुकीचं विधान आहे. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000च्या उद्दिष्टात समाविष्ट केले बघा. उत्तर कोणतं आहे? 1 नंबर उत्तर येते. खाली क्वेश्चन बघा मित्रांनो. तुम्ही चेक करू शकता तुमचे क्वेश्चन आणि आन्सर. बघा, 31 नंबरचं क्वेश्चनचं उत्तर बघू शकता तुम्ही. 2 नंबरचं उत्तर येते. सार्वजनिक कर्जाच्या खालचा क्वेश्चन बघा. अन्नधान्याचे बफर स्टॉक. तर उत्तर कोणतं येतं बघा. 1 नंबरचं उत्तर येते. खालचा क्वेश्चन बघू शकता. राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची नाबार्ड स्थापना कधी झाली? 12 जुलै 1982 साली झालेली बघा. RBIच्या कोणत्या कायद्यानुसार शेड्यूल बँक ऑफ द नॉन शेड्यूल बँक असे वर्गीकरण केले जाते? RBI ऍक्ट 1934. उत्तर कोणतं आहे? 2 नंबरचं. खाली बघू शकता लोकसंख्येचं संक्रमण. उत्तर बघू शकता 4 नंबर ड. खाली क्वेश्चन बघू शकता. PM धान्य कृषी योजना. उत्तर कोणतं आहे? वरीलपैकी कोणतेही नाही. मग 4 नंबरचं तर बरोबर बघा. खालचा क्वेश्चन बघू शकता तुम्ही. सार्वजनिक विकासासाठी दुसरी जागतिक शिखर परिषद 2025 ही 4 ते 6 नोव्हेंबर 2025 दरम्यान डॅश डॅश येथे झालेली बघा.
इथं मित्रांनो दोहा आणि कतार हा उत्तर आहे मित्रांनो. खाली बघू शकता तुम्ही, खालीपैकी कोणत्या क्रीडापटूंना 2025 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले बघा. उत्तर कोणतं आहे? अ ब क बघा. खालचा क्वेश्चन बघू शकता तुम्ही, निवडणूक प्रक्रिया सुलभ करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने खालीपैकी कोणते एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे बघा. तर कोणता प्लॅटफॉर्म बघू शकता? 2 नंबरचा आहे, ECI नीट. खालचा क्वेश्चन बघू शकता, राष्ट्रीय प्रगतीतील महत्त्वपूर्ण नितीन गडकरी यांना 43वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सन्मानित करण्यात आलेला बघू शकता, नितीन गडकरी. 40 नंबरचा क्वेश्चन. खालचं पुढचा क्वेश्चन बघू शकता, 2025च्या शेड्यूल कॅम्पमध्ये कोणता संघ उपविजेता ठरला? डायमंड हार्बर फुटबॉल. 2 नंबरचं उत्तर बरोबर बरोबर आहे का? खाली बघू शकता, कोणत्या शहरात 11वी एसियान संरक्षण मंत्र्यांची बैठक प्लस पार पडली? बघू शकता 4 नंबरचं उत्तर बरोबर आहे. खाली बघू शकता तुम्ही, अजिंठा वेरूळ चित्रपट महोत्सवात बघा कोणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे. 4 नंबर, सई परांजपे. खालचा क्वेश्चन बघू शकता तुम्ही, 1945 मध्ये विद्यापीठाच्या स्थापनेपासून इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू कुलगुरू म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली बघा? उमा कांजीचा. मित्रांनो हा क्वेश्चन पण बऱ्यापैकी अगोदर विचारण्यात आलेला आहे बरेच एक्झाममध्ये, MPSCच्या एक्झाममध्ये विचारलेले मित्रांनो, रिपीट क्वेश्चन विचारलेले हा बघा. तर देशातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता AI तंत्रज्ञानाच्या आधारित अंगणवाडी शासनाने नागपूर जिल्ह्यातील डाटाश गावात सुरू केली बघा. सुरू कुठे केलेले बघू शकता, उर्दमना या ठिकाणी केलेले आहे. हैदराबाद येथे झालेल्या 72व्या मिस वर्ल्ड 2025 स्पर्धेत मिस वर्ल्डचा किताब कोण जिंकले बघा? थायलंड या देशाचा आहे बघा. खालचं क्वेश्चन बघू शकता तुम्ही, उत्तर बघा मित्रांनो. 3 नंबरचं उत्तर येत आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने लाभार्थी वार्षिक उत्पन्न मर्यादा किती निर्धारित केली आहे? अरे, वार्षिक उत्पन्न मर्यादा 1 नंबरचं उत्तर आहे मित्रांनो. सर्वोच्च न्यायालयाने 12 सप्टेंबर 2025 मध्ये खरेदी करणाऱ्याच्या हिताचे रक्षण करण्याच्या उद्दिष्टाने महत्त्वपूर्ण निर्णय देताना 2 नंबरचं उत्तर बघा. खाली बघू शकता, राष्ट्रीय E-गव्हर्नन्स 2025. उत्तर बघू शकता, ग्रामपंचायत रोहिणी. खाली बघू शकता क्वेश्चन, उत्तर बघू शकता मित्रांनो, एक उत्तर येतो याचं, तुम्ही क्वेश्चन बघू शकता. क्वेश्चन बघा मित्रांनो, योग्य कथन ओळखायचं तुम्हाला, तर उत्तर कोणतं याचं? 1 नंबरचं उत्तर येत आहे बघा. बलवंतराय मेहता समिती योग्य शिफारस ओळखा. तर उत्तर कोणतं याचं? 3 नंबरचं उत्तर आहे. खाली बघू शकता तुम्ही 54 नंबर क्वेश्चन, कोणत्या परिशिष्टामध्ये भारताच्या अधिकृत भाषेची यादी आहे? 8व्या परिशिष्टामध्ये. उत्तर कोणतं आहे? 3 नंबरचं आहे. खाली बघू शकता, केंद्र सरकारने 44व्या घटना दुरुस्तीद्वारे डॅश डॅश. बघू शकता 3 नंबरचं उत्तर बरोबर आहे, संपत्तीचा हक्क. खालीचा क्वेश्चन बघा मित्रांनो तुम्ही, केंद्र राज्याच्या समवर्ती सूचीला उत्तर कोणतं येतं याचं? पाहिली. खालचा क्वेश्चन बघा मित्रांनो, लहान शहराच्या प्रशासनासाठी नगर क्षेत्र समिती स्थापन केली. वरीलपैकी सर्व. उत्तर कोणते? 4 नंबरचा. क्वेश्चन बघू शकता तुम्ही, सार्वजनिक निवडणूक. उत्तर सरपंच. खालचे क्वेश्चन बघा मित्रांनो तुम्ही, राज्यपाल भारतीय राज्यघटनेत अनुच्छेद अनुच्छेद 154 खालीपैकी कोणत्या सूचीमध्ये बघू शकता? उत्तर 3 नंबरचं उत्तर बरोबर येते. लक्षद्वीप कोणत्या उच्च न्यायालयात काय क्षेत्रात येते बघा? केरळ. खालचा क्वेश्चन बघू शकता तुम्ही, खालीपैकी कोणती विधान सत्य नाही? 1 नंबरचं बघू शकता. खालीपैकी कोणती जोडी जुळत नाही? बघू शकता मित्रांनो, 2 नंबरची जोडी जुळत नाहीये. हा एक्सपेक्टेड उत्तर आहे मित्रांनो. पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचे अधिकार कोणाचा आहे बघा? इथं उपजिल्हाधिकारी आहे बघा. 4 नंबरचं उत्तर. खालीपैकी कोणत्या उच्च न्यायालयात सार्वत्रिक खंडपीठ आहेत? बॉम्बे उच्च न्यायालयात. खालचा क्वेश्चन बघू शकता मित्रांनो तुम्ही, उत्तर कोणतं येतं आपल्याला? 225 उत्तर येते. 67 नंबरचा क्वेश्चन बघू शकता, खालीपैकी कोणते किरण चुंबकाच्या स्वाधीनात बघा दिशा बदलत नाही? गॅमा किरण दिशा बदलत नाही मित्रांनो. खालचा क्वेश्चन बघू शकता तुम्ही, जलयुक्त केंद्राच्या संभाविक दुष्परिणाम
दुष्परिणाम नाही म्हणजे वायू प्रदूषण. खालचा क्वेश्चन बघू शकता तुम्ही. मा मॅलाकाईट डॅश धातूचे मूळ आहे. काय बघू शकता इथं? एक नंबरचं तांबे. उत्तर येते बघा. कॅल्शियम आणि क्लोरीन डॅश बघू शकता. उत्तर कोणतं येते? आयकिन बंध. पित्त डॅश हा मिश्र धातू आहे. तांबे आणि जस्त. खालचा क्वेश्चन बघू शकता तुम्ही. कांगारू हा पिशवी असलेला सस्तन प्राणी आहे. तर उत्तर कोणतं येते? 4 नंबर अ ब ड. खालचा क्वेश्चन बघू शकता तुम्ही. घातक मलेरिया डॅश डॅश. उत्तर कोणतं आहे? 2 नंबरचं आहे. खालचा क्वेश्चन बघा मित्रांनो. उत्तर कोणतं येते? 1 नंबर. अच्छा काय? भुईमुगावर टिक्का रोग कोणत्या कारक जीवामुळे होतो बघा. 2 नंबरचं उत्तर आहे. खाली क्वेश्चन बघू शकता मित्रांनो. काय उत्तर बघू शकता? 4 नंबर उत्तर बरोबर येतं याचं. खाली क्वेश्चन बघा मित्रांनो. उत्तर बघू शकता 1 नंबर. विषा विषाणूजन्य रोग व कारणीभूत विषाणू यांचं जोड्या लावायचं तुम्हाला इथं. तर याचं उत्तर कोणतं येतं? 4 नंबर. सॉरी 3 नंबरचं उत्तर येतं याचं. 3 नंबरचं उत्तर बघू शकता मित्रांनो तुम्ही. मानवी रक्तामध्ये प्लाझ्मा किती टक्के असते बघा? 55% असते बघा. खालचं क्वेश्चन बघू शकता. खालीपैकी रक्त गोठण्यात प्रतिबंध करणारे नैसर्गिक औषध कोणते? हेप्रिन 1 नंबर. मुंबई गोवाचं उत्तर बघू शकता तुम्ही. 11:30 वाजता. ओके. एक दुकानदार एका कपाटाच्या छापील किमतीवर 25% सूट देते तर किती येणार बघा उत्तर? 15,000 म्हणजे उत्तर कोणतं? 3 नंबरचं. खाली बघू शकता क्वेश्चन. उत्तर बघू शकता तुम्ही. 2 नंबरचं उत्तर येते. जर चौरसाची बाजू 25% ने वाढवली तर उत्तर कोणतं येईल? 3 नंबरचं उत्तर येईल. सर्व व्याजाने 5,000 रुपयाची रक्कम 3 वर्षात 5,600 रुपये होते. याचं उत्तर काय येणार बघा? 6,050 रुपये येणार आहे. तर खालचं क्वेश्चन बघू शकता तुम्ही. 10 श्रेय एक काम 7 दिवसात पूर्ण करतात. याचं उत्तर काय येणार? 7 दिवस. खालचं क्वेश्चन बघू शकता. एका संख्येचे 4 पंचमांश. याचं उत्तर काय बघा? 50 येते. मिश्र धातू ए आणि बी मध्ये तांबे आणि जस्त यांचे प्रमाण ओळखायचं तुम्हाला. 2 नंबरचं उत्तर बघा. 17 आणि 11. दोन क्रमागत विषम संख्याचा वर्गातील फरक 112 आहे. तर बघू शकता मित्रांनो. त्यापैकी सर्वात त्यापैकी लहान संख्येचा वर्ग कोणता? 2 नंबरचं उत्तर येते बघा. 719. बघा पुढचा क्वेश्चन. उत्तर कोणतं येते? 0.01. 2 नंबरचं उत्तर येते याचं बघा. क्वेश्चन बघा मित्रांनो तुम्ही आता. बघा पुढचं क्वेश्चन आन्सर काय ते बघा. 94चं उत्तर बघा. 2 नंबरचं ते. 95चं बघा. 4 नंबरचं उत्तर ते. 96 नंबरचं क्वेश्चन बघू शकता. 10 येते बघायचं. 10.00 उत्तर येईल बघा. तर पुढचं क्वेश्चन बघा. 97 नंबरचं क्वेश्चन बघू शकता. पश्चिम हा उत्तर येते बघा. 4 नंबर. 98 नंबरचं क्वेश्चन बघू शकता तुम्ही. 3 नंबरचं उत्तर येते. 26 वर्षे. 99चं बघू शकता तुम्ही. विद्यार्थी जुनी माहिती गोळा करतो. याचं उत्तर काय येणार आहे? 2 नंबर मूल्यांकन. आजचा क्वेश्चन बघू शकता तुम्ही. 100 जो इथं संख्या येईल. कोणती संख्या येणार बघा? 290 म्हणजे उत्तर 2. तर मित्रांनो हे एक एक्सपेक्टेड उत्तर आहे मित्रांनो. तर यामध्ये थोडंफार काही चेंजेस होऊ शकतात. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण MPSC ग्रुप सी ची बघा डी संच जो आहे त्याचा आपण क्वेश्चनचे आन्सर बघितलेले मित्रांनो. तर आता हे क्वेश्चनचे आन्सर म्हणजे 100% बरोबरच आहे मित्रांनो. पण आपण एक्सपेक्टेड हेच क्वेश्चन उत्तर येणार आहे मित्रांनो. यामध्ये थोडंफार काही चेंजेस होऊ शकतात. हे आपण जे क्वेश्चन जे काढलेत ना मित्रांनो चेक करूनच काढलेले. तर यामध्ये थोडंफार बदल होऊ शकतो. तुम्ही तुमचे क्वेश्चन आन्सर चेक करू शकता. तुमचे किती क्वेश्चन बरोबर येत आहे आणि तुमचा किती स्कोअर येतोय. तर मित्रांनो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये
टाका किती आलेलं आहे तुम्हाला, स्कोर किती आलेला आहे फायनल, म्हणजे मायनस करून. तर अशाच मित्रांनो नवीन नवीन अपडेटसाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र.